भंडारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर येथील रवी भवन येथे रिपब्लिकन ऐक्यासाठी विविध आंबेडकरी गटांच्या राज्याध्यक्ष यांची सभा पार पडली। दिनांक 14 जुलै 2024 रोजी रविवारला सायंकाळी 5 वाजता दरम्यान रवी भवन नागपूर येथे विविध आंबेडकरी गटात विखुरलेल्या गटांची राज्याध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी संघटना आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष यांनी बैठकीला हजेरी लावली होती। त्यात प्रामुख्याने आझाद समाज पार्टीचे आणि भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांच्या आदेशानुसार राज्याध्यक्ष रमेश पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष श्रीकांतदादा ओहड, भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या आदेशानुसार त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या सूचनेनुसार त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाडकर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते। सभेच्या अध्यक्षस्थानी आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा भीम आर्मीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे उपस्थित होते। या बैठकीत सर्वच पक्षांच्या अध्यक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून रिपब्लिकन कृती समिती तयार करण्याबाबत मुंबई येथे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून सशक्त एकीकृत रिपब्लिकन आंबेडकर संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व गटांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची मुंबई या ठिकाणी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आणि त्यामध्ये पुढील रणनीती ठरविण्यात येईल असे सर्व राज्याध्यक्षांच्या संयुक्त वतीने निर्णय घेण्यात आला। या बैठकीचे आयोजन एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केलेले होते। यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव रोशन जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड भंडारा, सामाजिक कार्यकर्ते दिलीप वानखेडे भंडारा, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे भंडारा, पत्रकार कालिदास खुरागडे भंडारा, सामाजिक कार्यकर्ते विजय भोवते भंडारा, आरव्ही मडामे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानचंद जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रमेश जांगडे, भीमशक्ती नागपूर शहराध्यक्ष हंसराज मेश्राम, बाबा बनसोड, अस्मिता साळवे, पद्माकर गणवीर, दीपक ढोके, तारा मेश्राम, अमृत गजभिये, दुर्वा चौधरी, वसंत कांबळे, भगवान सेंडे, भूषण भस्मे, पद्माकर गणवीर, दिनेश हनुमंत, वैभव बडगे, राजेश रंगारी, विलास खवास, प्रकाश शहारे, दीपक शेंडे, हेमलता पाटील, सुमित साबळे, संजय फुलझिले आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी समाज कल्याण सभापती तथा एकीकृत रिपब्लिकनचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले। संचालन सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड यांनी केले, तर आभार प्रबोधनकार ज्ञानचंद म्हणून आपली ताकद दिली। काही वेळा पडतील लोक, आपले काही निवडून पण येतील। साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर लोकसभेच्या काळामध्ये काही संख्या येत होत्या। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे इतके लाख बौद्ध आहेत, इतके लाख बौद्ध आहेत, इतके लाख बौद्ध आहेत, ही जी मोठी संख्या येत होती, जर फक्त बौद्धांनी एकाच माणसाला जर मत दिलं तर तुमच्या जवळ जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात। अशी परिस्थिती आपली महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्राच्या बाहेर बौद्ध नाही आहेत, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही सुरुवात करा। महाराष्ट्राच्या बौद्धांना तुम्ही निवडून येऊ द्या, ते खासदार त्यांना होऊ द्या, त्या आतमध्ये जाऊन बसू द्या आणि मग कोणाला 400 पार जायचे, पुढे जायचं त्यांना जाऊ द्या। आपल्या काँग्रेसचे नको, आपल्या बीजेपी नको, आपण सर्व एकत्रित येऊया। पहिले आपण एकत्रित येऊया आणि आपण एकत्रित येऊन जर आपण कामाला सुरुवात जर केली तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये यश 100% येण्याची शक्यता आहे। त्यांनी हा कार्यक्रम एकीकरणाच्या संबंधामध्ये एक मोहीम उघडली। ते टेंभुर्णेजी, गडभिये, त्यानंतर बाकीचे जांभूळकरजी आणि वानखेडे या ठिकाणी उपस्थित सर्व रिपब्लिकन पक्षाचे नेतागण आणि आंबेडकरी चळवळीचे प्रमुख पदाधिकारी। या ठिकाणी अत्यंत चांगली चर्चा झाली असं म्हणतो मी।
रिपब्लिकन पक्षाचं एकीकरण करण्याच्या संदर्भात तर चर्चा झालीच झाली, परंतु वक्त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनोगतातून आपण येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या संदर्भामध्ये चर्चा करतो की काय, असा मला वाटायला लागलं. आणि हे योग्यच आहे. प्रत्येक वेळा रिपब्लिकन पक्षाचं जे ऐक्य झालेलं आहे यापूर्वीचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रक्रियेला जोर येत असतो आणि अशी प्रक्रिया गतिमान होत असते. त्यामुळे यामध्ये काही वावलं नाही. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणारच नाही किंवा रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र येणारच नाही असं जर गृहीत धरलं तर मग या बैठकीला काही अर्थ नाही. परंतु संवाद आणि संयम जर आपण ठेवला, आपल्या कामामध्ये जर आपण सातत्य ठेवलं, तर मला अशी आशा आहे की रिपब्लिकन पक्षाचं किंवा रिपब्लिकन सगळे गटतट आहेत त्यांचं एकीकरण होऊ शकतं. गटाला जर आपण 10-20 जागा वाटप करून दिला, शक्य नाही आता. सर्व समाज एकत्र येतो. आज समाज वाट पाहते, आम्ही सर्व एकत्र आलो पाहिजे म्हणून वाट पाहते. जर आपण किमान राजकीय युती केला आणि प्रत्येक गटाला 10-20 अशा जागा वाटप करून दिला, तर याच वेळी राज्यात एकी निर्माण होते. मग होईल ना एकीकरण काय करायचं, कोणाच्या हातात नेतृत्व द्यायचा ते नंतर ठरवता येईल, तो नंतरचा भाग आहे. पण किमान हा एक रामबाण उपाय आहे. आता नवीन एक गट आपला स्थानिक झाला आहे. बघा, आमचे आझाद पार्टीचे राज्याध्यक्ष या ठिकाणी आहेत. हा सुद्धा एक समोर चॅलेंज आहे. आतापर्यंत नव्हता, पण आता तुमच्या समोर एक चॅलेंज आला आहे. हेही आपले उमेदवार उभे करतील, कारण यांना सुद्धा आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात समर्थन मिळायला लागलं आहे. आमचा समाज कसा आहे, एक समोर आला की त्याच्या पाठीशी सगळे धावत जायचं. म्हणजे ही आहे परिस्थिती आहे. म्हणजे हा एक गट आता आमच्या समोर आला. आणि म्हणून जर आम्हाला आमच्या सर्व गटांना जिवंत ठेवूनही राज्याच्या दलित समाजाला एक न्याय मिळवून द्यायचा असेल, त्यांच्या मनामध्ये या नेत्यांच्या प्रति किंवा या समाजाप्रती काय आपुलकी आहे तिला कायम ठेवायची असेल, तर आपण एकत्र एक युती करून घ्या. एखादा फंड तयार करा आणि युतीमध्ये सर्व 200 जर जागा लढवल्या, सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. माझे आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला. रिपब्लिकन समिती मार्फत आज जी बैठक इथे नागपूर या ठिकाणी आयोजित केली होती, ही बैठक ही फक्त आमच्या राज्याचे अध्यक्ष किंवा आम्ही सर्व पदाधिकारी, आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सगळ्या पक्षांचे, आता स्वाद पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टीचे आमचे आठवले साहेब असतील, त्याच्यानंतर गवाडे साहेब असतील, त्याच्यानंतर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे आपले माने साहेब आहेत, गवळी साहेब आहेत, त्याच्यानंतर आंबेडकर हे गटाची आमचं एक टीम आहे. म्हणजे सगळ्याच गटातटाचे आणि सगळेच पक्षाचे आणि काही संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आणि ते आम्ही मनाने नसून आलेलो, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला या बैठकीला पाठवलं. या बैठकीत सगळ्यांनी मिळून एक स्वर असा निघालेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच सर्व राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबई या ठिकाणी लवकरच भेटणार आहेत आणि एक नवीन आघाडीची महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याची पुढील काळामध्ये प्रक्रिया होईलच. आणि एक चांगली बैठक झाली. आंबेडकरी समाज हा संवेदनशील समाज आहे. हा प्रत्येक ज्यांच्यावर संविधानानुसार अन्याय झालेला आहे, संविधानाच्या दायऱ्यात ज्यांना काम करायचं होतं पण ज्यांना संविधानाचा लाभ मिळत नाही, संविधानाचा जे पद्धतीने पायमल्ली होत आहे, संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी समाज सगळ्यात पुढे असतो. तर या सगळ्या गटातटांचं पहिलं आमचं इंग्लिश वाक्य संविधान वाचवण्याचंच आहे. आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण येत आहोत एकत्र. एवढं मी सांगता येईल.